शक्तीपीठ महामार्गाला नांदेडमधून देखील विरोध होतोय। मालेगावच्या बाधित शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेला आहे। नांदेड परभणी महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलाय। या नरेंद्र मोदीच्या एका क्षणाने कधी वाहिलेली नाही भावांनो, जरा नीट लक्षात घ्या। आणि कामगार आणि शेतकरी हा देशाचा मालक आहे, या सर्वांना नीट लक्षात घ्या। संविधानात बंद या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथील शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेले आपण बघू शकतोय। हा मुख्य रस्ता आहे, नांदेड ते परभणी हा महामार्ग। या ठिकाणी या शेतकऱ्यांनी जे आहे ते रास्ता रोको आंदोलन केलेले। मोठ्या प्रमाणात महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। मागील 1 तासापासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि जर रस्त्याच्या दुतर्फा बघितलं तर वाहनाच्या रांगा मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत आणि मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। वर्धा ते गोवा जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग, ज्यामध्ये जवळपास 3.5 शक्तीपीठ हे सुद्धा पूर्णतः जोडल्या जाणार आहेत आणि यासाठी या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या शक्तीपीठ महामार्गामध्ये जात आहेत, मात्र त्याचा मावेजा व्यवस्थित मिळत नाही आणि दुसरा मार्ग असताना, पर्यायी मार्ग असताना हा मार्ग कशासाठी, असा अट्टहास कशासाठी असा सवाल करत या मालेगावच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, मालेगाव, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।